अरे विजू भाऊ, आज आपल्या शाळेतला पहिला व्हिडिओ आहे. पाहायचो काहीतरी मजा आहे असं कर. अबे रव्या, मी असल्यावर मजाची टेन्शन नको घेऊ तू. मी लय मजेदार माणूस हाव. जवरक मी हाव ना, तवरक तुम्हाला मजा देतच राहतो. बरोबर आहे ना राणी? हाव का नाही मी मजेदार? लय मजेदार. थकाल्या कमी कर, अभ्यासकडे लक्ष दे. फोकणाऱ्या, तुला माझ्या गोष्टी फोकणाऱ्या वाटत आहे? मग नाही तर का, दिवसभर इकडे तिकडे मोकळा सांगण्यासारखं फिरत राहते आणि कोणते फोकणारे सोडत राहते. फोकणारे नाही तर काय तू? मला सांड म्हणताय? बरं ठीक आहे, मी सांड होय तर तू माझी गाय होय, गाय. अहो एखादा मला पार्क मध्ये भेटो एकटी, मग तुला सांगते सांड कसा मजेदार आहे. मला नाही भेटायचं आहे तुले कोण्या पार्क ना फिरत मध्ये. मग कुठं भेटते ते तर सांग. यो वाला रूम बुकिंग करू का मग? हे बाय, तू आगावचं बोलणं बंद कर. मला कुठंच भेटायचं नाही म्हणता ना. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. बे सप्या, तू काऊन बे सर्व झाल्यावर कल्ला करत आहे? हो सर, तो सप्या ना होय. झोप्या होय, झोप्या. एक नंबरचा झोपरे आहे तो. दिवसभर ना रात्रभर झोपतच राहते. अबे कसा बोलताय बे तू विजय? हो सर, बिलकुल बरोबर बोलता मी. अबे तू खोटंय बोललं खरंय बोललं काही बोललं तुझंच बरोबर राहते. तुझा कोणता गलत आहे म्हणून? कोणतं एक बी शब्द तुझा गलत नाही, तुझाच बरोबर आहे पुरा. अबे सर्व बरोबर करते कसं का बे तू? हो सर, एक कला आहे. हे सर्व पशी नाही राहते कला. हे सप्याचं आहे, हे झोपरेले का तर सप्या. हे तर काय हो, हे तर नॉर्मल आहे माझ्यासमोर. असे तर किती कोण नाही आमच्याकडे. हे पा, आणि झोपून गेला या. बरं ठीक आहे सोडा या गोष्टीले. हा तर मी का म्हणता पुरा हो, आपली शाळा आता चालू झालेली आहे. आता मन लावून अभ्यास करा तुम्ही. हो सर, मी तर पहिलेच ठरवलं की लय मन लावून अभ्यास करतो मी. शाबाश राणी, असाच अभ्यास करायचं मन लावून. हो सर, मी बी मन आणि तन दोन्ही लावून करतो. तुम्ही फक्त थांबवू नका मला. का करायची गोष्ट करताय बे तू? अहो सर, अभ्यासच गोष्ट करता हो मी. अभ्यासच करतो म्हणता हो, मन लावून. बरं ठीक आहे. हा तर पोरांनो, मी का म्हणता हो, तुम्हाला माहित आहे का तुमचं भविष्य कुठं आहे? हो सर, माहित आहे ना. हो का? बरं सांग बरं, तुमचं भविष्य कुठं आहे? सर, आमचा भविष्य आमच्या हातात आहे. शाबाश विजया, तू तर लय समजदार झाला. ऐकले का पोरा हो, आपली भविष्य आपल्याच हातात राहते. म्हणजे तुमची भविष्य तुमच्या हातात आहे. जेवढं तुम्ही मेहनत करसाल फळ तेवढंच भेटणार तुम्हाला. जेव्हापासून मला माहित झाला की आपले भविष्य आपल्याच हातात आहे, तेव्हापासून मी माझं भविष्य आपल्या हातानेच बरोबर करून घेतो मी. बरं विजय, एक सांग, तुला कसं का माहित झाला की आपली भविष्य आपल्याच हातात राहते बा म्हणून? ते सर, मी संडास मध्ये होतो तेव्हाच मला पत्ता लागला. संडास मध्ये? अबे हे कसं गोष्ट करून राहिला बे तू? हो सर, संडासाच्या भीतीवर लिहून होता की आपले भविष्य आपल्याच हातात आहे. तेव्हाच मी समजून गेलो. तेव्हापासून मी माझ्या भविष्याची लय काळजी घेतो. बे का बोलून राहिला बे तू विजय? अरे सर, तुम्ही एक नंबरचे डप्पू आहे, डप्पू. तुम्ही ते गाणं नाही ऐकले का? नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुट्ठी में क्या है, मुट्ठी में है तकदीर हमारी. बरोबर म्हणलं रे विजय तू. आपला भविष्य आपल्याच मुठीत आहे. आजपासून मी बी म्हणतो की माझा भविष्य माझ्या मुठीत आहे. सर, तुम्हाला पाहिलं कीच ओळखते कोणी तुम्ही एक नंबरचे मुठबाज आहे बा म्हणून. बरं ठीक आहे. बरं हे सांगा, पोराचं भविष्य त्याच्या मुठीत आहे तर मग पोरीचं भविष्य कायच्यात असेल? सर, पोरीचं भविष्य काय का त्याच्या बोटामध्ये राहते. बोटामध्ये? अहो सर, मुठ्ठीमध्ये धरायला त्याच्या पाशी काहीच तर नाही राहत, म्हणून त्यानं बोटानं काम भागवून घेते. अबे कसे नंगाट गोष्टी करून राहिला बे तू? हो सर, मी नंगाट गोष्टी नाही करत आहो. तुम्हाला नंगाट वाटत असेल तर मी काय करू? कसं नंगाट गोष्ट नाही बे, सांग बरं. सर ऐका, पोरीचं भविष्य त्याच्या नवऱ्याच्या हातात राहते का नाही त्याच्या हातात? ते बरोबर आहे तुला, पण मधात बोट कुठून आला?
पहिले ऐकून तर घ्या मावाला, मदत असता का तुम्ही बेंडकेवानी. बरं ठीक आहे, सांग. पोरीचं भविष्य त्याच्या नवऱ्याच्या हातात राहते, बरोबर आहे. ते अंगुठी घालून लग्न करते. अंगुठी तर पोरीच्या बोटातच घालते, बरोबर आहे. म्हणून मी म्हणत हाव, पोरीचं भविष्य त्याच्या बोटामध्ये आहे. बे चुप राह बे. मी कोणता भविष्य सांगत हाव, तू कोण्या भविष्याकडे चालला? हे एक नंबरची लपंगी आहे. हे ना अशाच बोलते. हे काय समजते म्हणून? मी सांगतो आमचं भविष्य कुठं राहते ते. ठीक आहे राणी. हा पोरी सांग बरं कुठं राहते? सर, आमचं भविष्य आमच्या कर्मावर अवलंबून राहते. जसं आपण या हाताने कर्म करतो, तसंच दुसऱ्या हातात आपला फळ येते. बिलकुल बरोबर म्हणली राणी तू. शाबाश राणी शाबाश. बे शिका बे नालायक पोट्टे हो. या पोरीकडून काहीतरी शिका तुम्ही. बरं ठीक आहे सर. मी काय म्हणतो राणी, मी माझ्या हाताने तुला प्रेम करतो आणि तू बी तुझ्या हाताने मला प्रेम कर. प्रेम आणि तुले चल हट. पाहिले का सर, राणी नाही देऊन राहिली. हा सर, राणी मला प्रेम नाही देत आहे. राणी आपल्या जबानावरून भटकून राहिली. राणी आपल्या जबानावरून भटकून राहिली? ते कसं का? काही समजलंच नाही मला. कायच्यावरून म्हणताय बे भटकली म्हणून? हे बाय सर, याच्या पहिले राणी काय म्हणली, या हाताने आपण दिलं तर दुसऱ्या हाताने आपल्याला भेटते. हो तर आणि तरना तूर म्हणून राहिला. आता मी तिला का काही हाताने देऊन राहिलो, तर तिने मला नाही देऊन राहिली ना. अबे का नाही देत आहे बे? प्रेम. सर, जेव्हा मी एका हाताने तिला प्रेम देत आहो, तर तिला बी सांगा ना तुम्ही दुसऱ्या हाताने ते मला प्रेम द्यावा म्हणून. सर, विजय काहीतरी समजून सांगा. नाही ते पहिल्याच दिवशी आहे ना, त्याचं स्वागतच करतो लाटाने बुक्क्यानं. स्वागत तर आपलं कव्वाही होते, काही विषय नाही. पण तुझ्या मागे लागलेला मजा अलगच आहे राणी. अबे हे का लावले बे स्वागत ना मजाची गोष्ट? मी मंगळांपासून ऐकत आहो. हा त्रास येऊन राहिलाय ऐकू ऐकू. सर, त्रास येणं तुमचा आणि तुम्हाला त्रास द्यायचं आमचं. हे मूल्य कर्तव्य आहे आमचं. सर, तुम्हाला जास्तच त्रास येत असेल तर मग जरा बसून आराम करून घ्या तुम्ही. आम्ही कोणत्या इथून पडून चालले म्हणून? आरामाने शिकवा. पहिले तुम्ही आराम घ्या. बिलकुल बरोबर म्हणला विजा तू. जाऊ दे जरा बसून आरामच करतो. अरे बापरे, पाय मोडपला बे. अरे विजू भाऊ, बे मास्तरचा पाय मोडला काय का बे? अबे पाय मोडला बे मावाला. सर, शाळा आत्ताच चालू झाली, आत्ताच तुमचा पाय मोडत होता. बरं जाऊ द्या सर, तुम्ही काही दिवस आराम करा आणि आम्हाला बी आराम करू द्या.